आत्ता जर का कृष्ण आपल्या समोर आला आणि ही क्लिप त्याने दाखवली आपल्या सगळ्यांना, जी कोणी इथे आता 108 लोक उभी आहेत, असं जगायचं का रे, असं जर का त्याने विचारलं, तर आहे आपल्याकडे कोणी? नाही बाबा, मला काय असं जगायचं नाही. आहे कोणी असं आपल्याकडे? नाही. नाहीये. म्हणजे असं जगायचं का रे असं विचारल्यानंतर कोण कोण हात वर करेल? सगळेच. सगळेच सगळेच. मग बाब्या, शनैः शनैः उपरमेत बुद्ध्या धृतिगृहीतया बसतोस कसला? आणि घोकंपट्टी काय करतोस रे बाब्या? कामाला लाग. मराठीत जर का भगवद्गीता सांगायची झाली 2 शब्दात, कामाला लाग, चौकशानंतर. एवढंच फक्त सूत्र आहे. स्ट्रेट सांगतो तो, मध्ये मध्ये येऊ नकोस. फक्त अर्जुन गोंधळला म्हणून आपण नशीबवान. मांच यो अव्यभिचारेण भक्तियोगेन सेवते सगुणान समिती येतान ब्रह्मभूयाय कल्पते. अरे काय काळजी करतो तुला का? स्वतःच्या क्षमतांवर लक्ष ठेव आणि फक्त क्षमतांवर लक्ष ठेव. तसा तो वागतो ना, तो खेळणारा खेळ आणि खेळवणारा. तुला जगायचं का तसं? हा, मग असं असेल तर इथं अथर्व शीर्षम यो आधी स ब्रह्मभूयाय कल्पते. कॉपीराईट ब्रीच आहे. कृष्णाने अथर्व शीर्षामध्ये उतरले, ढापले ना त्यांनी, घातलं नाही त्यांनी असं कधी. असो, कोणी कोणाचा कॉपीराईट ब्रीच केल्यानंतर बघू, पण त्याच्यासाठी लेखा तुला खणावं लागणार आहे, तुझ्या आत खणावं लागणार आहे, आत्मसंस्थम खणावा लागणार आहे. पण घाई नको रे, चेंगटपणा पण नको. आपल्या कोर्सचं फाउंडेशनल फंडामेंटल हे आहे, शनैः शनैः उपरमेत बुद्ध्या धृती गृहीतया. माझे उच्चार नीट नसतील, पण एक नक्की, विहीर खणायला उच्चार नाही लागत, आचार लागतो. खणले का तू? आणि जसा जसा खाली जाशील ना, तसं तसं टेम्परेचर असं वाढायला लागेल. मे महिन्यातली विहीर बाहेर 38 डिग्री, 10 फुटावर गेले की 42, 15-20 फुटावर गेले की 47. खालची माती वर आणायची. शनैः शनैः उपरमेत बुद्ध्या धृती गृहीतया आत्मसंस्थम मन कृत्वा न किंचिदपि विचारलं येत. भर 40 लाख लोकांसमोर सांगितलं होतं. हळूहळू क्रमाक्रमाने अभ्यास कर, सातत्याने पाठपुरावा कर, स्वतःमधील क्षमतांच्या वापरामध्ये झोकून दे. मग होईल ना, एक दिवस. पाणी लागणार नाही काय? यतो यतो निश्चरती मनश्चंचलम अस्थिरम ततो ततो नियमेत. पाणी लागणार, सांगतोय ना लागणार पाणी. फक्त एकच, की शांतता आणि उत्कृष्टता यांच्यात अडथळा आणणाऱ्या ज्या ज्या गोष्टींमध्ये तू अडकलायस ना, तिथून बाहेर पड बाबा. बाकी काही करू नको. इथेच पाणी लागेल का, किती खणलं तरी लागत नाही म्हणून 10 ठिकाणी 10 फूट खणण्यापेक्षा एका ठिकाणी 40 फूट खण की रे. एवढंच आहे. आपल्या कोर्सचं गायडिंग प्रिन्सिपल ही 3च. मांच यो अव्यभिचारेण भक्तियोगेन सेवते. भक्तियोग म्हटल्यानंतर टाळ, गंध, माळा, फुलं, वाऱ्या नाहीत. श्रद्धा, तुफान श्रद्धा स्वतःवरची, की आज नाही तर उद्या पण रोज करणार आहे, आणि नेटाने करणार आहे. आणि नेटाने केलं ना तर पाणी लागणार आहे. बस, दॅट्स ऑल. याच्या पलीकडे आपल्याला काही नको भगवद्गीतेमधलं. बाकी ते मिळणारच आहे आपल्याला. तर आवर गायडिंग प्रिन्सिपल विल बी दीज 3. की कोणी जर का विचारलं काय रे बाबा गायडिंग प्रिन्सिपल काय, ही गायडिंग प्रिन्सिपल. बाकी माझी माझी विहीर मी खणणार आहे.